आता 6:15 झाले, म्हणजे 6:15 झाले आणि आता थोडंफार उजेड झाला आहे. सगळीकडे धुक्याचं साम्राज्य आहे. इकडे डोंगरावर अजून खूप जास्त धुकं आहे. असं आहे की आपण इथं डोंगरावरनं खालपर्यंतच बघू शकतो. आपलं हे लोणावळा गाव आहे. ते लोणावळा आपण इथं या टेकडीवरनं बघू शकतो. टेकडी किंवा डोंगर जे म्हणता येईल ते. इकडे बाजूची टेकडी दिसणं मुश्किल होतं, लगेच डोक्यात जपून जाते. त्यावेळी आपण उंचावर आहे, त्यावेळी इथे धुकं जास्त आहे. आता मी टॉर्च लाईट मध्ये ठेवले, बंद करून ठेवले ते सगळं. तर पुन्हा ट्रेक स्टार्ट करूया. सकाळचे मी माझ्याकडे जे पॉपकॉर्न होते ते खाल्ले. आता थोडे एनर्जेटिक वाटतं आहे. माझ्याकडे अजून 6 लड्डू आहेत. मॅगी जर नाही भेटले तर पुन्हा दिवस या 6 लड्डूंवरती काढावं लागेल. त्यामुळे आपल्याला जोपर्यंत मॅगी नाही भेटत आहे तोपर्यंत आपल्याला काळजीपूर्वक लड्डू खायचे आहेत. गोड आहेत त्यामुळे एनर्जेटिक असते, एनर्जी भेटतील असे असतील. हां, मला लेमनच्या गोळ्या घ्यायच्या होत्या. गाय त्या राहून गेल्या. मी विचार केला होती 3 गोष्टी घेईन. लेमनच्या गोळ्या राहिल्या, आता मला आठवलं त्या गोडवरनं. तर हे आहे लोणावळा आणि आता आपण जाणार आहोत या साईडला. इकडे ते धरण आहे आणि इकडे आपल्याला पुढे ट्रेक करत जायचं आहे. चला, वेदर खूप चांगलं आहे, पाऊस नाही तो बेस्ट पार्ट आहे. धुकं पण हटतं आहे असं दिसतंय, असं क्लिअर दिसतंय.